अन्न प्रशासन विभागाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू आहे। दूध, पनीर, तेल आणि हॉटेल्सवर झालेल्या कारवाईमुळे नागरिकांकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे। मात्र सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घातल्याने व्यापारी आणि तेल विक्रेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। तेल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे छोट्या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते। डबाबंद तेलच विकण्याची सक्ती झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे। 20 ऑगस्ट रोजी हे जे आदेश तुगलकी फरमान जे हे काढलेलं आहे तुकाराम मुंढे साहेबांनी, तर हे व्यापाऱ्याच्या विरोधामध्ये हे फरमान काढलेलं आहे। जे लोक सुट्टे तेल विकण्याचा जे व्यापार करत आहे त्यांच्या व्यापारावर संकट आलेलं आहे आणि हे संकट याच्यामुळे आलेलं आहे की जे पॅकिंग करून विकण्याची जी अट तुम्ही ग्राहकावर टाकलेली आहे, तर त्याच्यामुळे तेलाची कॉस्ट वाढणार आहे, प्राइस त्याचं 20 रुपये किलो वाढणार आहे आणि ते परवडणार नाहीये। सामान्य माणसाला जर 50 रुपये 40 रुपयाचं जर तेल घ्यायचं तर त्याला 1 लिटरचं पाकिट घ्यावं लागेल। राज्यामध्ये तुकाराम मुंढे जेव्हापासून एफडीआयच्या इन्चार्ज त्यांच्या हातामध्ये आलाय तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मात्र अनेक ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक हॉटेल असतील, अनेक भेसळीच्या संदर्भामध्ये ज्यांनी भेसळ केलेले त्यांच्यावरती मात्र मोठी कारवाई केल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे जेव्हापासून तेलावरती त्यांनी बंदी घातलेली आहे, जे काही किरकोळ तेल विक्रेते आहेत, सुट्टे तेल विक्रेते आहेत, त्यांच्यावरती त्यांनी बंदी घातलेली आहे। ह्या जे काही अटी आहेत, ह्या शर्ती आहेत, याचा परिणाम थेट तेल विक्रेत्यावर कसा झाला हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे तेल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, LS मराठीमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे। नमस्कार। जेव्हापासून एफडीआयने काही बंधनं आणलेले आहेत तेल व्यापारावरती, थेट याचा परिणाम तुमच्यावरती कसा झाला? आमचा व्यापार कमी झालेला आहे। आमचे जे लहान लहान व्यापारी आहे, आम्ही सगळे म्हणजे चिल्लर विक्रेते, आज 3 पिढीपासून आमचा व्यापार चालू आहे। व्यापारावर फार परिणाम झालेला आहे। आज आमच्याकडे माल नाही विक्रीसाठी, और पॅकिंग मध्ये माल ठेवलो आम्ही, परंतु माल विकत नाही। यासाठी आम्हाला माननीय सदर मुंढे साहेब, आदरणीय मुंढे साहेब, आपल्याला विनंती आहे आमची, प्रत्येक गरीब माणसाकडे लक्ष करून तुम्ही कार्य करा आणि गरीब माणसाला त्रास होणे, भेसळ करायचा असेल तर जे करायचं त्याच्यावर कारवाई करा। आम्हाला मान्य आहे तुमची, पण तुमची अटीतटी हे थोडा कमी करा। लोकांना त्रास होई नाही, व्यापाराला त्रास होई नाही, जनतेला त्रास होई नाही, अशी आपल्या नम्र विनंती आहे की कृपा करून आमचे सगळं काम नीट होऊ द्या। मला सांगा, जेव्हापासून ह्या किरकोळ तेल विक्रेत्यावर बंदी घातलेली आहे, मला सांगा की जेव्हा जे गोरगरीब सर्वसामान्य नागरिक आहे, जे 20 रुपयाचं 30 रुपयाचं असे लोक देखील आहेत जे रोजंदारीवर काम करतात, 100-200 रुपयाची हजेरी असते त्यांची, 20 रुपयाचे तेल जातात आता घेऊन जातात। मग ते जर तुमच्याकडे आले तर तुम्ही कसं तेल देणार त्यांना? आम्ही माल देणार नाही, आम्ही माल स्टॉकच ठेवला नाही तर कुठून देणार? त्यांची बंदी असल्यामुळे आम्ही त्यांना माल देऊ लागला नाही। ते नाराज होऊन आमच्याकडून चाललेले आहेत। इतक्या वर्षाचे आमचे ग्राहक आहे, ग्राहक म्हणजे आमचे देवता आहे, आमचे उपजीविका आहे, त्या उपजीविकावर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि आम्हाला गिरायकाला काहीच उत्तर देता येत नाही। आमच्याकडे आज माल ठेवलेला नाही, पॅकिंग मध्ये ते नाराज होऊन चाललेले आहे। आमची चिल्लर तेल विक्रीत आमची बंदी असल्यामुळे आम्ही माल खरेदी केलेला नाही। संजय, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।